तर पुरंदर तालुक्यातील प्रस्तावित विमानतळाला 7 गावांमधून जोरदार विरोध होतोय। विमानतळासाठी जमिनी देण्यास ग्रामस्थांनी विरोध केलाय। आज जमीन मोजण्यासाठी आलेल्या पथकाला गावात यायला ग्रामस्थांनी मज्जाव केला। तेव्हा जमाव पांगवण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज केला आणि अश्रुधुराच्या नळकांड्याही फोडल्या। या गोंधळामध्ये गावातील एका महिलेचा मृत्यू झाल्याचा आरोप ग्रामस्थांनी केलाय। तर दुसरीकडे मात्र धक्काबुक्कीमध्ये 5 पोलीस अधिकारी आणि 20 कर्मचारी जखमी झाले। लाठीचार्ज केला नसता तर आणखी पोलीस जखमी झाले असते असं पोलिसांनी म्हटलंय। मृत्यू झालेली महिला आजारी होती, तिचा आंदोलनाशी काही संबंध नसल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे। या प्रकरणी आतापर्यंत 6 जणांना ताब्यात घेण्यात आलंय। गावामध्ये शेजारच्या गावामध्ये एका महिलेचा मृत्यू झाल्यामुळे तिथली परिस्थिती जी आहे ती थोडीशी लोक भावनिक झाले आणि त्यामध्ये त्यांनी पोलिसांवर हल्ला केला। ह्यामध्ये आमचे जे आहे ते 4-5 पोलीस अधिकारी आणि जवळपास 20 अंमलदार हे जखमी आहेत। त्यांना आम्ही मेडिकल करून घेतोय। त्यासोबतच पोलिसांच्या ज्या आहेत त्या 2 गाड्या ज्या आहेत त्यासुद्धा यांनी त्यांच्यावर दगडफेक केलेली आहे आणि ह्या अनुषंगाने आम्ही आत्तापर्यंत 6 आरोपी हे ताब्यात घेतलेले आहेत आणि अजून काही आरोपी आम्ही अरेस्ट करणार आहोत आणि काही गुन्ह्यांची सुद्धा नोंद करणार आहोत। दरम्यान पुरंदरमध्ये झालेल्या घटनेबद्दल शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळेंनी एक्स पोस्ट केली आहे। संबंधित प्रकार दुर्दैवी असल्याचं म्हणत त्यांनी निषेध नोंदवलाय। आपल्या पोस्टमध्ये त्या काय म्हणतात पहा। पुरंदर तालुक्यातील कुंभारगावमध्ये झालेला प्रकार अतिशय दुर्दैवी आहे। शासनानं नागरिकांच्या भावना समजावून घेऊन योग्य ती पावलं उचलणं आवश्यक होतं, परंतु तिथं बळाचा वापर करण्यात आला ही बाब निश्चितच अतिशय दुःखद आहे। या घटनेमध्ये तेथील नागरिक जखमी झाले ही बाब अतिशय वेदनादायी आणि अस्वस्थ करणारी आहे। शासनानं जनतेच्या भावना लक्षात घेऊन संयम आणि संवेदनशीलता दाखवणं आवश्यक होतं। आम्ही सर्वजण या घटनेचा निषेध करतो। शासनाला आवाहन आहे की कृपया आपण हा विषय संवेदनशीलतेने हाताळावा। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।